चित्रपट सुरू करण्याआधी एक कळकळीची विनंती. पूर्ण चित्रपट आपल्या भाषेत लिहून काढण्यासाठी 3 ते 4 दिवस जातात. व्ह्यूज येतात पण आपलीच माणसं सबस्क्राईब करत नाहीत. प्लीज तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला मोटिवेशन मिळेल. धन्यवाद. एक रम्य सकाळ. डॉक्टर मधुकर हिरवे जॉगिंग करायला पार्कमध्ये येतात, पण जॉगिंग पेक्षा त्यांचं लक्ष पार्कमध्ये येणाऱ्या फुलपाखरांवर जास्त असतं. बेंद्रेबाई त्यांना हाक मारतात, पण त्यांना बघून ते पळत सुटतात. मागच्या दरवाजाने घरात येतात. बेंद्रेबाई सरळ त्यांच्या घरी येतात. त्यांच्या बायकोला म्हणतात, सीमा तू किती लकी आहेस ग, अगदी धुतल्या तांदळासारखा नवरा मिळालाय तुला. सीमा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते. मी आज जाते कामाला, तुम्ही गेलात तरी चालेल. डॉक्टर तिला इशारा करतात. तिला कटवायला सांगतात. डॉक्टर टॉवेल द्यायला सांगत सीमाला बाथरूम मध्ये घेतात. त्यांचं आवरलं तरी बेंद्रेबाई उठलेल्या नसतात. डॉक्टर तिला सगळ्या कामांचे इन्स्ट्रक्शन्स देतात, पण त्यांचं लक्ष पेपरातल्या फोटोकडे असतं. त्यांच्या दोन्ही मुलींना तिने आपल्या आईकडे ठेवलेलं असतं. बेल वाजते. डॉक्टर दिनेश दारात असतो. बेंद्रेबाई जाग्या होतात. त्या सीमाला म्हणतात, माझी भाची बीनाचा सध्या प्रेमभंग झालाय. ती चेंज ऑफ प्लेस म्हणून माझ्याकडे राहायला येणार आहे. जर ती तुझ्या नवऱ्याच्या हॉस्पिटलमध्ये असिस्टंट म्हणून राहिली तर. सीमा म्हणते, हे तुम्ही मधुलाच हॉस्पिटलमध्ये जाऊन का विचारत नाही. डॉक्टर एक ऑपरेशन करून बाहेर येतात. रिलॅक्सेशन साठी ते प्रेमावरच पुस्तक वाचतात. ते दिनेशला म्हणतात, जॉन एडवर्ड म्हणतो विवाहित पुरुषांनाच लफडी करण्याचा अधिकार आहे. अविवाहित पुरुषांनी अशा भानगडीत पडू नये. नवखे चोर लगेच पकडले जातात. डॉक्टर दिनेश त्यांना विचारतो, पण सर तुमचं तर लव्ह मॅरेज झालंय ना. डॉक्टर त्याला सांगतात, एडवर्ड म्हणतो प्रेमविवाह झालेले पुरुषच अधिक लफडी करतात. डॉक्टर दिनेश त्यांना म्हणतो, काय बोलणार यावर. ज्याचं पोट भरलंय त्याला भरपूर आग्रह आणि जो उपाशी आहे त्याला पथ्य. मधुकरचे मोठे भाऊ दादासाहेब घरी येतात. त्यांची 4ही मुलं म्हणजे सीमाच्या डोक्याला ताप आल्यापासून घरात मुलं धुडगुस घालत असतात. सीमा छोटीला उचलून घेते. ती पापा घेणार इतक्यात तात्यांची बायको तिला सांगते, अगं पापा घेऊ नकोस, नाहीतर नाकावर ठोसा मारते ती. दादासाहेब म्हणतात, आताच प्रवासात 2 नाकं फोडली आहेत तिने. ती मधुला फोन करायला जाते, तेव्हा तात्यांच्या मुलाने फोनची वायर कापलेली तिला दिसते. तो म्हणतो, मला कात्रीची धार बघायची होती. मुलांमुळे सीमाची डोकेदुखी वाढलेली असते. रात्री जेवण झाल्यावर सीमा नवऱ्याला सांगते, आधी यांना कुठेतरी ने वायर फिरायला. मधु तिला सांगतो, हे एवढंच नाही, दादासाहेबांनी शेतावर एक मैत्रीण ठेवली आहे रत्नप्रभा नावाची. दादासाहेब एकूण 7 मुलांचे वडील आहेत. रात्री जेवण झाल्यावर सीमा नवऱ्याला सांगते, कंबड मोडलं एवढं काम करून. तो म्हणतो, फक्त 2 दिवसांचा तर प्रश्न आहे. मुलं खेळत असतात. बेंद्रेबाईंनी होमगार्डच्या वेशात घरी येतात. त्या सीमाला सांगतात, जिल्हा होमगार्ड संघटनेची मी सेक्रेटरी झाली आहे. त्या स्वतःच्या भाचीबद्दल सांगणार इतक्यात सीमा म्हणते, तुम्ही तिला डायरेक्ट मधुच्या हॉस्पिटलमध्येच का घेऊन जात नाही. बेंद्रेबाई अंजूची पापी घेतात. त्यानंतरचं दृश्य हे असं असतं. बेंद्रेबाई बीनाला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात. डॉक्टर दिनेश कीर्तीकर तिथे येतो. तो तिला आपली ओळख सांगतो. ती म्हणते, मी डॉक्टर बीना कर्णिक, मला डॉक्टर हिरवेंना भेटायचंय. तो सरांकडे नेताना तिला विचारतो, सध्या तुम्ही कुठे प्रॅक्टिस करता. ती म्हणते, 2 वर्ष नाशिकला एका हॉस्पिटलला अटॅच होते, सध्या प्रेस आहे. डॉक्टर दिनेश तिला इथे जॉईन व्हा म्हणतो. ती म्हणते, त्यासाठी चालले. तो तिला म्हणतो, मी तुला आरे तुरे करणार, कारण जर अवजाव करायला लागलो तर तुझ्या वयाचा आणि सौंदर्याचा सुद्धा अपमान होईल. दिनेश तिला केबिन मध्ये आणतो. तिची ओळख मधुला करून देतो. डॉक्टर मात्र स्वप्न पाहत असतात. ती विचारते, मला या हॉस्पिटलमध्ये नोकरी करायला मिळाली तर. ते म्हणतात, मला एका चांगल्या असिस्टंटची गरज होती. तेव्हा त्यांचं उरलेलं वाक्य डॉक्टर दिनेश पूर्ण करतो. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जॉईन झाला तर माझी काही हरकत नाही. ती त्यांना थँक्स म्हणते. कामावर रुजू होते. डॉक्टर दिनेशला स्वतःची फिल्डिंग लावायची असते, पण डॉक्टर मात्र तिला स्वतःच्या अवतीभोवती ठेवतात. तिच्यासाठी फुलं विकत घेऊन ते तिला देतात आणि म्हणतात, आमच्या बागेतली आहेत ही. ती म्हणते, एकेकाळी मला गुलाब खूप आवडायचे, पण आता मला कशातच इंटरेस्ट नाही. तो फुलं फेकून देतो. ती म्हणते, सर माझा उद्देश तुम्हाला दुखवण्याचा नव्हता. मधु सीमाला घेऊन हॉटेलमध्ये येतो. काउंटरवरच्या वाईन मध्ये सुद्धा त्याला विनाश दिसते. सीमा त्याच्या नवीन असिस्टंटची चौकशी करते. सीमा त्याला सांगते, तिचा प्रेमभंग झालाय. मधु म्हणतो, मला नाही वाटत तिच्यावर कोणी प्रेम करत असेल, यावर माझा विश्वासच नाही. सतत आंबट चेहरा करून बसलेली असते. ती म्हणते, नाहीतर दिनेशने नक्की चान्स घेतला असता. तो म्हणतो, त्याचे प्रयत्न चालू असतात, पण ही एकदम कोल्ड. आता प्रेमभंग होणार तो दिनेशचाच. डॉक्टर दिनेश कॉन्फरन्सच्या पेपरची फाईल डॉक्टरकडे घेऊन येतो. डॉक्टरने आणि बीनाने मिळून ही फाईल कंप्लीट केलेली असते. तो त्यांना विचारतो, सर ती पण येते कॉन्फरन्सला, जा घेऊन, मी पण येण्याचं जमवतो. डॉक्टर लगेच म्हणतात, अरे तुला नाही येता येणार, सर्जन्सची कॉन्फरन्स आहे ही, तुला आमंत्रणही नाही. तो म्हणतो, तरीही मी येणार. बीना येणार, मग तिकडे जमवता येणार का ते बघतो मी. बीना त्यांच्याकडे येऊन सांगते, सर मला कॉन्फरन्सला येण्याची इच्छा होती. माझ्या राहण्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. माझे काका पाचगणीच्या शाळेत प्रिन्सिपल आहेत, मी तिथेच राहीन. डॉक्टर लगेच म्हणतात, नाही तसं कशाला, मी असोसिएशनला सांगून तिथे तुमची व्यवस्था करतो. तुम्ही माझ्याबरोबर असणं कधीही चांगलं. ती म्हणते, डॉक्टर दिनेश आले तर मला फार मजा येईल. मला त्यांची कंपनी खूप आवडते. ते लगेच विचारतात, म्हणजे आमची आवडत नाही. त्याच्या वागण्या बोलण्यावर जाऊ नका. त्या दिण्यापासून जरा सावधच राहा. ती विचारते, तुमच्या बरोबर मिसेस हिरवे पण येणार आहेत ना. तुमचं दोघांचं इन्व्हिटेशन आहे हे. ते म्हणतात, ती जरा गुजरी आहे. 4 चौघात मिसळणं, बोलणं, हसणं नाही जमत तिला. एकदा मेडिकल स्टोर मध्ये सीमाला विना दिसते. प्रकृती हॉस्पिटलचं नाव ऐकून ती तिच्याशी बोलायला येते. घरी यायचं आमंत्रण देते. रात्री सीमा मधुला विचारते, कॉन्फरन्सला कोण कोण जात आहे. तुझी असिस्टंट येते ना तुझ्या बरोबर. ते म्हणतात, खरं तर माझं नक्की नाही अजून. माझी अशी इच्छा होती
असोसिएशनने आपल्या दोघांना इन्व्हाइट करायला पाहिजे होतं, पण मला एकट्यालाच इन्व्हाइट केलंय. ती म्हणते अरे आपल्या घरी जे पत्र आलंय त्यात आपल्या दोघांचंही इन्व्हिटेशन आहे. मधू दचकतो आणि म्हणतो त्यापेक्षा तू येऊ नकोस, मी पण जात नाही. कळू दे साल्यांना, पहिल्या इन्व्हिटेशनला नाव नव्हतं ना. ती म्हणते पेपर वाचायचंय ना तुला, तुला तर जायलाच पाहिजे. तो म्हणतो तुझी कंपनी नाही तर बोर होणार मला. ती म्हणते बिना आहे ना कंपनी द्यायला. तो म्हणतो दिवसभर बोर करत बसणार मला. त्या मॅडला कुणी इन्व्हिटेशन दिलाय काय कळत नाही. दिनेशने इन्व्हिटेशन दिलं असणार बहुतेक तिला, तसा त्याचा कॉन्फरन्सशी काही एक संबंध नाही. त्याला तिथे येण्याचं काहीच कारण नाही. ती म्हणते तो बिनासाठी येत असणार. त्यांचं जमलं तर किती छान होईल ना. मधू महाबळेश्वरला पोहोचतो. कॉन्फरन्स संपल्यावर त्याच्या वाचनाचं सगळे कौतुक करत असतात. हा मात्र तिला शोधत असतो. ती दिनेश बरोबर असते. तो रागावून रूम मध्ये जातो. ती तिथे येते, पेपरचं कौतुक करते, पण तो मात्र गप्पच. शेवटी ती म्हणते सर तुमचा मूड नसेल तर काकांकडे पाचगणीला जाते मी. मधू म्हणतो त्यापेक्षा दिनेशकडे का जात नाही, तो तर वाटच बघत असेल तुमची. तुम्ही तर त्याला आरेतुरे करायला लागलात. ती म्हणते आम्ही एकाच वयाचे आहोत ना. तो म्हणतो हो ना, वयाच्या बाबतीत म्हणाल तर मी तुम्हाला केव्हाच आरेतुरे करायला पाहिजे होतं. ती म्हणते मग म्हणायचं ना, तुम्ही तर माझ्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे असाल. आज दिनेश बरोबर मला बाहेर जायचं होतं, आपण उद्या जाऊ. तो म्हणतो त्याचा कॉन्फरन्सशी काही एक संबंध नसताना इथे आलाय तो, तरी सुद्धा तो आलाच. ती म्हणते त्याच्या कॉलेजमधल्या डॉक्टर मित्रांनी त्याला इथे यायचं इन्व्हिटेशन दिलंय. तो तिच्यावर चिडतो आणि म्हणतो रात्री माझ्या बरोबर जेवायला सुद्धा येऊ नकोस, परत जाताना त्या दिन्याबरोबरच जा. ती म्हणते तुम्ही चिडताय कशाला, तुमच्या बरोबर आले तर दिनेश मुळेच चिडत नाही. तो म्हणतो मग आता माझ्या बरोबर चल जेवायला. ते हॉटेलमध्ये जेवायला येतात. तो तिला म्हणतो तू आता दुःखातून बाहेर पड, मला तुझा मित्र समज, तुझ्या आयुष्याचं वाळवंट करून घेऊ नकोस. ती म्हणते पण मी त्याला विसरू शकत नाही. तो मात्र दिलासा देण्याच्या निमित्ताने चान्स घेत असतो. तेवढ्यात दिनेश येतो. दोघात तिसरा आलेला असतो. डॉक्टर म्हणतो आम्ही एका गंभीर विषयावर डिस्कशन करतोय. दिनेश म्हणतो मग मी इथे बसावं की न बसावं. ती एक बोट पकडते. दिनेश म्हणतो बसू नये, तशीही दोन्ही बोटं बसू नयेचीच होती, असं म्हणून तो निघून जातो. ती खळखळून हसते. ती मधूला म्हणते बघितलं कसं 2 मिनिटात वातावरण बदलून गेला तो. मधू तिच्यासाठी 3,000च्या रिंग्स घेतो. तिच्याकडे येऊन तिला गिफ्ट देतो. तो रिसेप्शनला वाट पाहत असतो. ती खाली येते. दुसऱ्या वेळी मधू तिच्या बरोबर गार्डनला येतो. दिनेश तिथे फोटोग्राफी करायला आलेला असतो. तो विचारतो सीमा वहिनींना काही निरोप सांगायचाय का. मधू म्हणतो आम्ही इथे काही मुक्कामाला आलो नाही, आम्ही वेळेवर पोचतो. मधू घरी येतो. त्या अगोदरच सीमाला तिकडच्या सगळ्या बातम्या दिनेशने सांगितलेल्या असतात. तिचा कान दुखत असल्यामुळे त्याच्याकडून ती काही ऐकून घ्यायला तयार नसते. दुसऱ्या दिवशी नाईट गाऊन विकत घेऊन तो घरी येतो. तिची स्वप्न बघायला लागतो. मोठमोठ्याने गातो. तेवढ्यात सीमाचा आतून आवाज येतो, किती मोठ्याने गातोस, कान दुखतोय माझा. तो गाऊन कपाटावर लपवून ठेवतो. तो बीनाला म्हणतो तुझ्यासाठी एक गिफ्ट घेतलंय, घरी कपाटावर ठेवलंय. इथे बेंद्रेबाई सीमाकडे येतात. त्या म्हणतात बीना कॉन्फरन्स मधून आल्यापासून खूप बदलली आहे. काकांनी तिला पाचगणीला चांगला दमच भरला असणार. तिच्या डोक्यातला प्रेमभंग खल्लास. ती नवीन ब्लॉग सुद्धा घेतेय, त्यासाठी तिने 50,000 भरले आहेत. तिच्या काकांनी दिले असतील बहुतेक तिला. नेमकं बेंद्रेबाईंना तो बॉक्स दिसतो. तेवढ्यात सीमाच्या हातात एक पत्र पडतं. सीमा हॉस्पिटलमध्ये येते. बंगल्यावर आलेलं पत्र ती द्यायला आलेली असते. बीनाच्या हातात पत्र देऊन ती वाचायला सांगते. बीना म्हणते सर कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमचा पेपर अमेरिकेत पब्लिश होतोय. दिनेश हे श्रेय बीनाला सुद्धा देतो. सीमा म्हणते तुझ्यात जो बदल झालाय त्याबद्दल कॉंग्रॅट्स, याचं श्रेय तुझ्या पाचगणीच्या काकांना आहे. मिसेस बेंद्रेंकडून कळलं मला, अजय कन्स्ट्रक्शन मध्ये तू एक ब्लॉक बुक केलायस. मधू मात्र आपण यातले नाहीच असं दाखवतो. रात्री घरी आल्यावर सीमा त्याला कपाटावरचा बॉक्स काढायचाय. तू स्टूल धर म्हणते. तो म्हणतो मी आहे ना, मी चढतो. आणि हे गिफ्ट मी तुझ्यासाठी आणलंय. तो म्हणतो बी वाला गाऊन, ती विचारते. तो म्हणतो त्या दुकानात सगळ्याच गाऊनवर फक्त बी लिहिलेलं होतं. कंपनीचं नाव आहे बटरफ्लाय. आताची वेळ त्याने मारून दिलेली असते. सीमाने बंगल्यावर बीनाला बोलवलंय असं सांगून डॉक्टर तिला बंगल्यावर घेऊन येतो. नंतर तिला सांगतो सीमा गावाला गेलीये, 2 दिवसांनी येणार आहे. म्हणजे आता घरात आपण दोघेच. हळूहळू बीनाला सुद्धा डॉक्टर आवडायला लागतो. ती अगदी घरातल्यासारखी त्याच्या घरात वावरते. त्याला तेवढाच चान्स मिळतो. तिचं कानातलं सोफ्यावर पडलेलं असावं, ती त्याला सांगते. तो हॉस्पिटलचं काम संपल्यावर तिला सांगतो संध्याकाळी घरी ये, आपण शोधू तुझं कानातलं. तो आनंदाने घरी येतो. सीमाने तर त्याला धक्काच दिलेला असतो. ती म्हणते जाताना एवढूसा चेहरा केला होतास, मी 4 दिवस राहणार म्हणून. मुली अगदी मजेत आहेत. त्यांची ट्रिप होती, मग मी निघाले. आल्या आल्या तिने साफसफाई हातात घेतलेली असते. ती म्हणते तो सोफा तेवढा राहिलाय. तो म्हणतो अगोदर स्वच्छ आंघोळ कर. ती गेल्यावर तो सोफा चेक करतो. ती परत त्याला विचारायला येते तुझ्या बँकबुक मध्ये अजय कन्स्ट्रक्शनला 50,000चा चेक दिल्याची एंट्री आहे, तो कसला आहे. तो म्हणतो चिल्ड्रन्स होमला ऍडव्हान्स म्हणून दिलाय तो. परत तिला आंघोळीला पाठवल्यावर तो कानातलं शोधायला लागतो. ती बाहेर येऊन त्याला रिंग दाखवत म्हणते डॉक्टर हीच रिंग शोधताय का तुम्ही. सीमा त्याला देवीच्या रूपात दिसते. त्याने बिनावर खर्च केलेले झेंडे तिच्या हातात असतात. दुसरीकडे टेलिफोनची रिंग वाजत असते. सीमाने डॉक्टरांना रेड हँडेड पकडलेलं असावं. सगळे महिला मंडळ बेंद्रेबाईंचं कट सांत्वनासाठी सीमाच्या घरी येतं. बेंद्रेबाई तिला म्हणतात मला हे कळल्यापासून मनात एकच प्रश्न येतोय, तुझं कसं होईल, कुठं जाशील तू. सीमा सांगते बंगला कार माझ्या नावावर आहे. एक बाई बेंद्रेंना म्हणते अहो तुमच्याच भाचीनं जाळ्यात ओढलाय ना डॉक्टरना. आपला आणि डॉक्टरचा वयातला फरक तरी लक्षात घ्यायला हवा होता. सीमा फाईल घेऊन येते आणि त्या बायकांना सांगते बँकेत बॅलन्स आहे माझा 43,625 रुपये. FD शेअर सर्टिफिकेट यांचे मिळून 3,50,000 आहेत. शिवाय बँकेत
बँकेच्या लॉकर मध्ये भरपूर दागिने आहेत. त्यातली एक बाई म्हणते तुझ्या हालाकीचं बेंद्रेबाईंनी इतकं वर्णन केलं. दुसरी म्हणते शी यांचं ऐकून उगाच पांढरी साडी विकत घेतली. बेंद्रे म्हणतात मी लाख सांगेन पण तुम्ही कशाला ऐकलं. नशिबात असेल तर असला प्रसंग पुन्हा येईलच की. सीमा त्यांना सांगते तुम्ही सगळ्या शांतपणे घरी जा. माझी मुळीच काळजी करू नका. तरी निघताना एक जण विचारतेच नेमकं डॉक्टरना तू कुठल्या परिस्थितीत पकडलंस ते तरी सांग. तिचं लक्ष सोफ्याकडे जातं. मधू घरी येतो. ती विचारते वीणा नाही आली तुमच्या बरोबर. मी तिला हॉस्पिटलमध्ये फोन केला होता. म्हटलं मी घरात असताना यावं तिने एकदा. शिवाय दोघांना माझ्या निर्णयाबद्दल मोकळेपणानं बोलता येईल. तो विचारतो म्हणजे तू घर सोडून जाणार. निदान मुलींसाठी तरी घर सोडून जाण्याचा विचार करू नकोस. माझं काय चुकलंय ते तरी सांग. ती म्हणते नंबर 1 अजय कन्स्ट्रक्शनचा चेक तुम्ही बीनाच्या ब्लॉक साठी दिला होता. नंबर 2 बटरफ्लाय कंपनीचा नाईट गाऊन तुम्ही बीनासाठी आणला होता. हा सुद्धा त्याच कंपनीचा गाऊन आहे. तुम्ही कधी बीनाजवळ लग्नाबद्दल किंवा खोटं खोटं लग्नाचं प्रॉमिस केलंय का. तो म्हणतो छे लग्नाबद्दल एक शब्द देखील बोललेलो नाही मी तिच्याशी. सीमा म्हणते म्हणजे तुम्ही फक्त टाइमपास करत होता. तुम्ही तिला जास्त फसवलंय. तिचा अपमान केलाय. मी आपल्या वकिलांशी चर्चा करून आले. तुम्ही फक्त माझा निर्णय ऐकायचा. तुम्ही बीनाशी लग्न करायचं. यामुळे बीनाला प्रतिष्ठा मिळेल आणि हा माझा निर्णय अगदी पक्का आहे. मी हे सगळं कालच तिच्याशी बोलून आले आहे. तिने लग्न करून इथे तुमच्या बरोबर राहायचं. इतकी वर्ष मी संसार केला. आता माझा निरोप समारंभ करायचा आणि रिटायर करायचं. तो विचारतो पण तिची प्रॅक्टिस. ती म्हणते एवढं सगळं घरचं काम करून तिला वेळ तरी मिळणार आहे का. तिला थोडी विश्रांती नको का. ती आली की तुम्ही दोघं चर्चा करा. लग्नाचं नक्की करा. तेवढ्यात बेल वाजते. दिनेश बीनाला विचारतो बातमी ऐकली आहे ती खरी आहे का. ती म्हणते हो खरी आहे. तो तिला विचारतो तुला एखादं जाड एन्व्हलप आलंय का. ती म्हणते नाही. तो म्हणतो आलं की 9 वाजता लगेच फाडून टाकायचं. ती विचारते पत्र कोणाचं आहे. तो म्हणतो सश्याचं. झोपूनच राहिला. पत्र लिहायला सुद्धा वेळेवर उठला नाही. मग त्या चलाक कासवानं शर्यत जिंकली. तरीही ती त्याला सश्याचं नाव काय आहे म्हणून विचारते. तो म्हणतो ससाच. त्यांचं लग्न होतं. डॉक्टर वाट बघत बसलेला असतो. सीमा कामाच्या इन्स्ट्रक्शन्स बीनाला सांगत असते. तो बीनाला बोलवायला येतो. सीमा त्याला बघून म्हणते काय पाणी हवंय का. तांब्या भांड ठेवलंय बेडरूम मध्ये. डॉक्टर रूम मध्ये अस्वस्थपणे येरजऱ्या घालत बसतो. बीना प्रेमकडे बघून विचारते हा फोटो. ती म्हणते आपल्या मुलींचा. बीना तिला विचारते मी रोज इकडेच झोपलं तर चालेल का. सीमा तिला परमिशन देते. सकाळी बीनाला उठायला उशीर होतो. सीमा दागिने घालून तयार होऊन बसलेली असते. ती त्याला म्हणते आता काही एवढं काम नाही म्हणून छान तयार होऊन बसावं म्हटलं. टॉवेल द्यायच्या निमित्ताने तो आतून ओरडतो. ती बीनाला पाठवते. तो तिला चिमटा काढतो. ती जोरात किंचाळते. तो घाबरून दरवाजा बंद करतो. हॉस्पिटलमध्ये आल्यावर तो तिथे सांगतो आता मी सकाळपासून रात्रीपर्यंत इथेच राहणार. घरी जाऊन करायचे तरी काय. सगळे दिवस असे कोरडेच निघून जातात. तो दिनेशला म्हणतो सीमाने जे लग्न करायला लावलं ते आमची गोची करण्यासाठी. विना दररोज सीमाच्या बेडरूम मध्ये झोपते. नंबर 1 रिटायर. पूर्वीपेक्षा तेजपुंज. विना इतके काम करून थकते की बाहेर जायचं नावच काढत नाही. आता आयुष्यभर एकला चलो रे. यात आनंदाच्या उपळ्या दिनेशला फुटत असतात. सीमा मेकओव्हर करून आलेली असते. मधू पाहतच राहतो. सीमा बीनाला मधूला चहा द्यायला सांगते. मधू तिला म्हणतो हा चहा वगैरे राहू दे. अगोदर थोबाड धुवून ये. ड्रेस चेंज करून ये. आधी अवतार बघितलाय का आरशात. ती म्हणते इथे कामाने मरते. दिवसभर एक संपलं की दुसरं. मला नाही जमणार. दोघांमध्ये तू मैमे होते. सीमा मात्र त्यांच्या पुढ्यातून तयार होऊन बाहेर निघून जाते. आता आपल्याला एकांत मिळणार. डॉक्टर खुश. तेवढ्यात बेंद्रेबाई दारात येतात. मधू दिनेशला सांगतो मला अगदी म्हातारं झाल्यासारखं वाटतंय. सीमावर तर कसलंच बंधन उरलं नाही. कधीही येते कधीही जाते. सीमाने तर फार विकेट काढली आहे आपली. असं आता वर्षानुवर्षच चालणार. बार मध्ये त्याला प्रदीप नावाचा मित्र भेटतो. तो त्याला माझा बार आहे कधी येतोस विचारतो. मधू घरी येतो. बीनाला भेटण्यासाठी त्याचा चाललेला आटापिटा सीमा पाहते. टॉवेल घेऊन आत जाते. बीना टॉवेल द्यायला बाहेर येते. बाथरूम मधून सीमाला बाहेर पडताना बघते. बीना रागात त्याला म्हणते हवं होतं ते मिळालं ना. 8 दिवस सीमा बाहेर जाणार असल्याचं मधूला कळतं. तो ही बातमी बीनाला सांगतो. आज आपण मस्त मज्जा धमाल करूया. ती तयार नसते. तेवढ्यात गाडी बंद पडल्याचं निमित्त करून दिनेश घरी येतो. डॉक्टरचा आपण चान्स गेलेला असतो. तो त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो. तो दिनेशला सांगतो सीमा मैत्रिणींबरोबर 8 दिवस टूरला चाललीये. आजचा आणि उद्याचा दिवस कसा बसा रेटायचा. परवा सकाळी सीमा एरोप्लेन मध्ये. दिनेशला घाम फुटतो. मधू घरी येतो. दादांची चौकडी तिकडे हजर असते. अंजू सांगते आम्ही 8 दिवस आता इथेच राहणार. विना मधूला येऊन सांगते या मंडळीचं करायला मला जमणार नाही. एकतर त्यांना जायला सांगा नाहीतर मला. मधू म्हणतो सीमा हे सगळं हसत मुखाने करत होती. विना अंजूला घेऊन बाहेर येते. तिला खाली उतरायचं नसतं म्हणून ती पापी घेते. अंजूचा ठोसा तिच्या नाकावर बसतो. विना तिला मारते. दादासाहेब बहिणी बाहेर येतात. मुलं काकूने बदलल्याचं सांगतात. बहिणी म्हणतात सीमा कधी वागली नाही असं मुलांशी. विना म्हणते तुम्ही सामानाची बांधाबांध करायला लागा. मी फोन करून सांगते मधूला. सीमा फोन करून त्याला सांगते मी चालले घर सोडून. मी कालच तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं एकतर ते राहतील नाहीतर मी. ती म्हणते आता गप्प का. पण पलीकडे असतो तो दिनेश. ती बॅग घेऊन बाहेर पडते. दिनेश तिला पिक करतो. तो तिला म्हणतो तुझं शिक्षण असं वाया घालवणार आहेस का. त्यापेक्षा एक नोकर ठेव आणि पूर्वी जशी हॉस्पिटलमध्ये यायचीस तशीच ये ना. ती त्याच्याबरोबर लगेच हॉस्पिटलमध्ये जाते. मधू तिला विचारतो तू इथे का आलीस. घरी दादा वहिनींकडे बघ. दिनेश म्हणतो मीच सजेशन दिलं तिला
हॉस्पिटलमध्ये येण्याचं. मधू जबरदस्तीने तिला परत घरी पाठवतो. बीना घरी येते. मुलं तिला सॉरी म्हणतात. किचन मध्ये सीमा असते. ती म्हणते तुला कामाची सवय नाही ना, म्हणून मीच टूर अर्धवट सोडली आणि आले. सीमाला हॉस्पिटल मधला प्रकार कळतो. ती तिला म्हणते आता घरातली कामं राहू दे, संध्याकाळी नोकर येतोय, उद्या सकाळी येईल. तुझा स्वाभिमान जागा झाला, मला हेच हवं होतं. दादा वहिनी राग मनात न ठेवता निरोप घेतात. प्रदीप नवीन जॉईन झालेल्या सीमाला बघत बसतो. इथे हॉस्पिटलमध्ये मधूला अमेरिकेतून आमंत्रण आलेलं असतं. मधू प्रदीपला भेटायला येतो. प्रदीप सीमाची वाट बघत असतो. तो त्याला सांगतो रेड टॉप आणि ब्लॅक टाईट्स वाली बर्फी मला आवडली आहे. मधूला बर्फी म्हणजे कोण हे कळलेलं असतं. तो प्रदीपला भेटायला जातो. 2 तास गेले तरी प्रदीप मात्र आलेला नसतो. तो घरी फोन करतो. सिनेमाला गेली होतीस का म्हणून सीमाला विचारतो. सीमा सांगते मी तर सर्कसला गेले होते. तेवढ्यात प्रदीप येतो. मधू म्हणतो तुझ्याकडे आलोय जाब विचारायला. तू ग्रेट रॉयल सर्कसला गेला होतास की नाही बर्फी बरोबर. तो म्हणतो या रिंग्स उद्या मी बर्फीला प्रेझेंट देणार आहे. त्याला जागेपणीच स्वप्न पडतं. विना त्याला जाग करते. तेच कानातले घालून सीमा येते. रिंग्स त्याला दाखवते. तो म्हणतो खोट्या आहेत 37 रुपयांच्या. प्रदीप तेच सांगितलंय मला. मधू अमेरिकेला जायला निघतो. तो सीमाला सांगतो आता जास्त वेळ घरात काढा, जास्त वेळ जिमवर टाईट कपडे घालून मिरवत बसू नकोस. तो तिला तुझं कानातलं कुठे आहे ते विचारतो. तेवढ्यात दिनेश अनाउन्समेंट झाल्याचं सांगतो. मधू सेक्युरिटी कडे जातो. सीमा त्याला हसून निरोप देते. हॉस्पिटलमध्ये एक कॉम्प्लिकेटेड केस येते. दिनेश तिला म्हणतो तूच सरांना सांगितलं होतंस ना मी सांभाळीन म्हणून. दर प्रॉब्लेम साठी बाहेरच्या डॉक्टरांना बोलवणार आहेस का तू? नथिंग डुईंग. हे ऑपरेशन तुलाच करावं लागेल, तेही स्किलफुली. दिनेशच्या मदतीने ती ऑपरेशन करते. दिनेशमुळे तिचा कॉन्फिडन्स आलेला असतो. मधू घरी फोन करत असतो पण कोणी उचलत नाही, म्हणून तो हॉस्पिटलमध्ये बीनाला फोन करतो. ती मला एक इमर्जन्सी केस आहे असं खोटंच त्याला सांगते. फोन दिनेशकडे देते. दिनेश मधूचा फोन घेतो. फोन कधीच डिस्कनेक्ट झालेला असतो. त्या दोघी घरी असताना सीमा बीनाला म्हणते तुझ्या एव्हाना लक्षात आलंच असेल हे तुझं लग्न किती तकलादू आहे. तुला म्हणूनच मी एखाद्या मैत्रिणीप्रमाणे जपलं, पण आता तुझी जबाबदारी मी दुसऱ्या कुणावर तरी सोपवली आहे. तेवढ्यात बेल वाजते. सीमा तिला म्हणते कदाचित तुझी जबाबदारी घेणाराच कोणीतरी आला असेल. समोर दिनेश असतो. सीमा त्या दोघांचं लग्न लावते. ती बीनाला म्हणते तुझं असं लग्न पाहायचं होतं मला, सर्वांच्या साक्षीने झालेलं. तू माझी धाकटी बहीण आहेस लाडकी. मधू मुंबईला परततो. चौघेही तिथे हजर असतात. दिनेश सपत्नी त्याचं वेलकम करतो. डॉक्टर सीमाला विचारतो हा तुमच्याकडून का? तो बुके फेकून निघून जातो. ती त्याला हाक मारते मध्या. तो थांबतो. ती म्हणते प्रदीपची आणि माझी ओळख दिनेशच्या लग्नात झाली. कोण आहे तो आपल्या मुलींचा? फक्त तुझं आणि माझं होतं रे, आज सुद्धा आहे. या चित्रपटाचा गोड शेवट हा असा आहे